आजचा रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा शांतता दाखवतो, मनाची स्थिरता किंवा मनाचं स्थैर्य दाखवतो. पण त्याबरोबर नवरात्रीमध्ये पांढरा रंग हा कोणाला तरी उपचार करून त्याचं मन स्थिर करायचं आणि त्याला स्थितप्रज्ञता द्यायची असंही दाखवतो. देवी हे शक्तीचं रूप असलं तर ती शक्ती ही कायम कोणाचा तरी विध्वंस किंवा कोणाचा तरी नाश करण्यासाठी आहे असं नाही, तर तीच देवी ही मनाला शांतता देणारी पण आहे. तीच शक्ती ही मनाला स्थैर्य देणारी आहे, स्थितप्रज्ञता देणारी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्याच्याशी निगडीत एक सुंदर देवीचं रूप बघायचं असेल तर आपण दोन बहिणी बघू. देवी हसोळची आर्यादुर्गा आणि भालावलीची नवदुर्गा. अशी एक दंतकथा आहे की आर्यादुर्गा जेव्हा युद्ध करत होती तेव्हा तिला खूप तहान लागली आणि ती खूप दमली होती. तर भालावलीची नवदुर्गा आली आणि तिने पाणी पाजलं आणि तिला एक स्थैर्य दिलं, तिने शांतता दिली. अजूनही देवी हसोळच्या उत्सवामध्ये भालावलीची नवदुर्गा तिला भेटायला येते आणि रात्री 2 वाजेपर्यंत त्यांची भेट होते आणि तेव्हा तिथे कोणीही नसतं. अशी शांतता देणारी, असं बरं करणारी, मनाला स्थैर्य आणि स्थितप्रज्ञता देणारी आर्यादुर्गा आणि नवदुर्गा हे पांढरा रंगाचं प्रतीक आहे. आणि म्हणून इथे सांगितलं. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.